नमस्कार. मी किरण कुमार भुजबळ एक कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे, जे जे स्वबळावर ठाम उभं, ते कापलं जाणार. जे जे स्वबळावर ठाम उभं, ते कापलं जाणार. ज्यांची मुळं खोलवर, ते कापलं जाणार. जे स्थिरचित्त, जे केवळ देत राहतं. जे स्थिरचित्त, जे केवळ देत राहतं, ते कापलंच जाणार. जे स्वतंत्र, ते कापलंच जाणार. ज्यांच्या मुळांना नसते अभिलाषा, आकाश हेपाळण्याची, आणि ज्यांच्या फांद्यांना नसतो लोभ, मुळांनी व्यापलेल्या काही गुंठे भूखंडांचा, ती कापलीच जाणार. जे नैसर्गिक मूल्यांवर ठाम, ते कापलंच जाणार. झाडं उगारत नाहीत तलवारी, झाडं काढत नाहीत मोर्चे, झाडं करत नाहीत उपोषण, मागत नाहीत राशन, झाडं करत नाहीत गटबाजी, फणसाचा एक गट फोडून त्यावर उगवत नाहीत केळी. नारळावर चढून आंबा बळकावत नाही त्याचं अस्तित्व, आणि लावत नाही त्यावर स्वतःच्या नावाचं बॅनर. जिथं जिथं माणसं नसतात, तिथं तिथं झाडं धरून ठेवतात जमीन. जिथं जिथं माणसं नसतात, तिथं तिथं झाडं धरून ठेवतात जमीन. घरं फुटून किंवा फोडून माणसं आदळापट करत गाव सोडून निघून जातात. तेव्हाही पडीक जागेत उगवत राहतं झाड. धरून ठेवतात जमेल तशा भिंती, बांधू देतात पक्ष्यांना खोपी. आपल्यातलं एक झाड पडलं तरी खांद्यावर पेलून धरतात त्याचं ओझं, त्याची माती होईपर्यंत, आणि मातीतून पुन्हा उगवेपर्यंत. झाडांना राग येत नाही नागडं म्हटल्यानं, झाडं दुखावत नाहीत अंगाखांद्यावर चढल्यानं. झाडं झोका बांधू देतात रडणाऱ्या बाळांसाठी, झाडं गळफासाही बांधू देतात रडून हारलेल्यांसाठी. झाडं गळफासाही बांधू देतात रडून हारलेल्यांसाठी. झाडं धरून ठेवतात महापुरात वाहून जाणारी माणसं. पूर ओसरल्यानंतर तीच माणसं देवाचे आभार मानायला निघून जातात. तेव्हाही झाडं काही न बोलता निमूट शांत निथळत राहतात. तरीही वर्षानुवर्षे झाडं कापलीच जातात. तरीही वर्षानुवर्षे झाडं कापलीच जातात, कारण लोकांनी विसंबू नयेत झाडांवर, त्यांच्या सावलीवर, त्यांच्या फुलाफळांवर, आणि रांगा लावाव्यात सावलीसाठी, फुलांसाठी, पाण्यासाठी, खाण्यासाठी, केवळ राजमहालासमोर. मंदिर मशिदीच्या अंगणातलं, राजमहालाच्या प्रांगणातलं, झोपडीला बिलगलेलं, आश्रमातलं, अनाथाश्रमातलं, बगीच्यातलं, मसणवटीतलं झाड असणं हीच जात, तोच त्याचा धर्म. झाडं सहिष्णू असतात, झाडं सोशिक असतात, झाडं होऊ देत नाहीत अंगणाचं रणांगण. झाडं युद्ध थांबवतात, झाडं युद्ध थांबवतात, झाडं बुद्ध बनवतात, झाडं बुद्ध बनवतात. म्हणूनच म्हणूनच युद्धखोर माणसं अधिकाधिक पिसाटून सपासप झाडं कापत जातात, निरचत जातात विराट सण स्वतःचाच. म्हणूनच युद्धखोर माणसं अधिकाधिक
पिसाटून सपासप झाडं कापत जातात, निरचत जातात. विराट, सरळ, स्वतःचंच, स्वतःचंच. ही कविता होती दत्ता पाटील यांची. दत्ता पाटील हे नाशिकचे आहेत.